नमस्कार, मी वैशाली. आज बघा मी तुम्हाला छान असं वांगं पावटा बटाट्याचं कालवण करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी बघा पावटा सोलून घेतला आहे, बटाटा आणि वांगं कट करून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. कढई ठेवून बघा त्याच्यात राई टाकलेली आहे. राई बघा चांगली अशी फुटलेली आहे. आता जिरं टाकते. जिरं पण बघा तेलामध्ये छान असं फ्राय झाले. आता कांदा टाकते. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आणि आता बघा कढीपत्ता टाकते. तेलामध्ये टाकल्यावर कसा अंगा उडतो ना म्हणून मी नंतरच टाकते. चांगलं परतून घ्यायचं. ह्या कालवणामध्ये आहे ना मी शेंगदाणे खोबरं वगैरे काही टाकणार नाही आहे. तरी पण हे कालवण बघा मी कसं घट्ट असं छान बनवते. खोबरं वगैरे शेंगदाण्याचा कूट न टाकता कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे. आता टमॅटो टाकते. आता बघा हे आमचं घरगुती लाल तिखट, हळद आणि मीठ टाकते. आमच्या या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले वगैरे असतात. तुमच्याकडे नसेल, फक्त मिरची पावडर असेल तर तुम्ही धना पावडर, गरम मसाले वगैरे टाकू शकता. हे बघा छान असा मसाला पण परतून घ्यायचा. मसाला बघा छान असा परतलेला आहे. आता हे टाकते वांगा बटाटा आणि पावटा. हे बघा सर्व टाकून घेतलेलं आहे मी. आता छान असं याला परतून घेते. प्रत्येक वेळेस कसं खोबरं शेंगदाणे खाऊन पण कंटाळा येतो. जरा म्हटलं असं वेगळं काहीतरी बनवावं. बघा तेलामध्ये छान असं परतलेलं आहे. आता कोथिंबीर टाकते. बघा छान असं परतलेलं आहे. आता पाणी टाकते. जेवढं कालवण पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. हे बघा मला बस झालं एवढं. छान याला शिजवून घेते. हे बघा मस्त मध्ये वांगं पावटं शिजलेलं आहे. आता बघा मी ह्याच्यामधला आहे ना बटाटा वेगळा काढते आणि एका डिशमध्ये बघा काढून घेते. हे बघा एका डिशमध्ये बटाटा काढून घेतलेला आहे. थोडा पावटा पण आलेला आहे. आता ह्याला चांगला असा मी मऊ करून घेते. हे बघा चमच मी चांगला असा बटाटा मऊ करून घेतलेला आहे. तुम्ही आहे ना पीठ पण लावू शकता. मी पीठ टाकून पण व्हिडिओ बनवलेला आहे बघा. आता बघा हे सर्व मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. वांगा पावट्याचे माझे खूप व्हिडिओ आहेत. खोबऱ्याचा मसाला टाकून, खिसून खोबरं टाकलेला, शेंगदाण्याचा कूट टाकून केलेलं कालवण. हे बघा बघू शकता तुम्ही किती घट्ट असं झालेलं आहे. म्हणजे कालवण थोडंसं पातळच असलेलं जरा चांगलं लागतं, पण हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे बटाटा असा कुस्करून टाकल्यामुळे. हे बघा मस्तमध्ये झालेलं आहे. रेसिपी खूप साधी सोपी आहे, पण चवीला खूप छान आहे. आम्ही गावाकडे असंच बनवतो गावी गेल्यावर. हे बघा छान असं कालवण तयार झालेलं आहे मस्तमध्ये. हे बघा कालवण छान असं घट्ट झालेलं आहे. खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे मी काही टाकलेलं नाही आहे, तरी पण बटाटा असा कुस्करून टाकल्यामुळं कालवण बघा किती छान झालेलं आहे आणि चवीलाही तितकंच सुंदर झालेलं आहे. तुम्ही भाकरी किंवा भात चपातीबरोबर खाऊ शकता. तर कसं वाटलं मी बनवलेलं वांगा पावट्याचं कालवण तुम्हाला, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.